नमस्कार मित्रांनो, सी मॉन्स्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव चव्हाण पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आलो आहे फिशिंगला. म्हणजे सध्या रिपोर्ट नाही त्यामुळे येत नाही. तर आज टाईम भेटला आणि जरा वाटतंय म्हणजे वारा नाही आहे. गेला आठवडाभर वारा होता आणि आज सर्व शांत आहे, वारा नाही आहे. तर बघूया आज काही कॅच होतात. तर आपला सेटअप वगैरे आपण घेऊन आलेलो आहे. तर इथे खाडीत फिशिंग करून बघणार आहे. तर चला डायरेक्ट स्पॉटवर जाऊ आणि कास्टिंग करू, बघूया काय भेटतं आपल्याला आज. आपला सेटअप आहे फेवरेट रॉड आपली निचल फ्ल्यू. आत्ताच पाण्याला फरची लागलेली आहे. चांगलं पाणी आहे, वारा नाही आहे. गेला आठवडाभर वारा होता. आज वाऱ्याने जरा चांगली मेहरबानी केला नाही. फक्त मासे लागू दे. काय आहेत चान्सेस आज वारा नसल्यामुळे. तर हा बघा शिमानोचा स्क्विड जी आहे, सॉल्ट अँड पेपर. आणि लिडर आपण ही एकदम बारीक वापरूया. 50 LBची लिडर आहे, बारीक लिडर आहे. जेणेकरून आता पाणी एकदम क्लिअर आहे ना, त्यामुळे तेवढी विजिबल नाही होणार पाण्यामध्ये. स्नॅप देखील छोटा लावला आहे, 1 नंबर साईजचा स्नॅप आहे, BK याचा. सेटअप झालेला आहे जोडून पटकन. आणि हा बघा हा जिगेड आहे ना, हा होममेड जिगेड आहे. म्हणजे अनिकेत हाचीस्कर ह्यांनी बनवला आहे. मला दिला आहे त्याने वापरायला. म्हणतो कसं आहे. स्पेशली कानाईसाठी दिलं नाही. म्हणजे ह्याला जो रिवर्स आहे ना तो मोठा आहे. कान्या कशा आमच्याकडे छोट्या कान्या भेटतात ना खाडीमध्ये, तर त्या कान्या कसं जास्त हुकअप झाले की जम्प करायला सुरुवात करतात. त्यामुळे त्याने हे मला बनवून दिलं ना आयडिया. ही म्हणतो आयडिया कर, ही म्हणतो आयडिया केली आहे, ती म्हणतो वापरून बघ. आणि तो देखील आहे खाली फिशिंग करतो आहे. तर चला डायरेक्ट स्पॉटला जातो. पहिलेच कास्ट. आणि साधारण जिगेड हा 10 ग्रॅमचा आहे. तो जास्त लांब कास्ट नाही होत. पाण्याला फ्लो पण चांगला लागला आहे. नंबर फ्लो आहे. या इथे अप होते एवढ्या एरियात. नाही, जवळजवळ आल्यावर आहे ना छोट्या कानय आहेत तिथे, लवकर होतात. बघूया काय हुकअप होतोय.
बहुतेक जिकेट जरा वजनावर लावायला लागणार आहे. हल्ली आहे ना मासा लय कमी झाला आहे त्या थंडीमुळे. थंडी एवढी पडते ना त्यामुळे मासे वगैरे होतात. हा बघा मित्रांनो, ग्रीन इम्पोस्टर आहे. त्याची टेल कट आहे. मागे वापरताना तांबोशी लागली होती तेव्हा टेल कट झालेला. तरी पण बघूया मारून आपण काय लागतंय काय. पिशवी आहे बा बॅगेत. पिशवीत टाकून ठेव. आणि घेतला एक काने लागले छोटी साईजची. हे चांगली आहे, मोठी आहे, मोठी आहे. हा हा, ही मस्त साईज आहे. एक 12 मुंडी. तर मित्रांनो, आता अंधार झाला आहे आणि हा लूर, हा बघा, हा लूर आहे लुकानाचा फॅल्कॉन. लुकाना फॅल्कॉन. आणि आता वाजलेत 7 वाजलेत. गोप्रोमध्ये काय दिसणार नाही पण बघूया, कास्टिंग करतो, दाखवतो तुम्हाला काय भेटतंय. चला, लाईट बंद करावी लागेल. लाईट बंद करतो. असेल तर दिसेल तुम्हाला, दाखवतो. मित्रांनो, मासा लागलाय. मग ते गोबरा आहे. तांबोशी आहे बारकी. ही लहान तांबोशी आहे. लहान म्हणजे एकदम लहान नाही, चांगली साईज आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ बघितलात ना, जास्त काय मासे भेटले नाही, आपल्याला 2च मासे भेटले, ते पण लहान साईजचे, अर्धा किलोची, एक कानाई गावली अर्धा किलोची आणि एक तांबूचे अर्धा किलोची. तर एवढेच मासे आहेत. आणि अनिकेत होता आपल्याबरोबर, त्याला एक अर्धा किलोची कानाई भेटली. इथे काय व्हिडिओ नाही करता आली, पण या 2 व्हिडिओ तुम्ही बघितलात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि उद्या आणि परवा 2 दिवस मी फिशिंग करणार आहे अल्ट्रालाईट. म्हणजे आज कोकेरीची फिडिंग होती, एवढी लहान साईज कोकेरी आहे. तर लाईट गेम होणार आहे उद्या आणि परवा 2 दिवस फिशिंग करणार आहे. आणि 1-2 दिवसात व्हिडिओ ती सुद्धा टाकतो. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.